नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. भागवत पुराणातील धन्वंतरी मंत्राचा दररोज जप केल्याने शरीर बरे होऊ शकते. त्याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. प्राचीन हिंदू धर्मात धन्वंतरी यांना औषध आणि आरोग्याचे जनक मानले जाते. त्यांना विष्णूचा अवतार मानले जाते आणि वेद आणि पुराणांसारख्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये त्याबद्दल असंख्य असे संदर्भ आहेत. त्यांना देवांचा वैद्य आणि आयुर्वेदिक औषधाचा संस्थापक म्हणून देखील संबोधले जाते. त्यांना पहिले वैद्य असेही म्हटले जाते. भारतात धन्वंतरीची पूजा आरोग्य आणि अमरत्वाची देवता म्हणून देखील केली जाते. त्यांना अमरत्वाचे अमृत असलेले भांडे धरलेले दाखवलेले आहे आणि ते सर्व रोगांपासून जगाचे रक्षण करते असल्याचे म्हटले जाते. धन्वंतरी मंत्र भीती आणि रोग दूर करण्यासाठी पठण केला जातो. ज्यांना त्यांचे आरोग्य सुधारायचे आहे आणि रोगांचे उच्चाटन करायचे आहे ते या मंत्राचे पठण करतात. भगवान धन्वंतरी कोण आहेत? भगवान धन्वंतरी, ज्यांना दैवी वैद्य म्हणून देखील ओळखले जाते, ते आयुर्वेदाचे मूळ मानले जाते. असे म्हटले जाते की इतिहासातील पहिले उपचार करणारे होते आणि 4 हात असलेले एक दिव्य व्यक्तिमत्व होते. त्यांच्या एका हातात अमृताचे भांडे, एका हातात शंख, एका हातात चक्र आणि दुसऱ्या हातात जळू किंवा काही अर्थांनी औषधी वनस्पती होती. अशा प्रकारे भगवान धन्वंतरी हे आरोग्य, संतुलन आणि सर्व उपचार ऊर्जेची दैवी स्तोत्र आहे. भगवान धन्वंतरी आणि समुद्र मंथन. युगांपूर्वी जेव्हा देव आणि असुरांमध्ये संघर्ष झाला तेव्हा त्यांना समुद्र मंथन करण्यासाठी हातमिळवणी करावी लागली आणि अमृताचे भांडे, उपचार करणारे औषध काढावे लागले. आणि म्हणून त्यांनी मंदार पर्वताचा वापर मंथनाची काठी म्हणून आणि वासुकीची दोरी म्हणून केला. तेव्हा त्यांनी मंथन केले आणि समुद्रातून अनेक वस्तू मिळवल्या आणि शेवटी भगवान धन्वंतरी अमृताचे भांडे हातात घेऊन पुढे आले. असे म्हटले जाते की त्यांच्या हातात अमृताचे सोनेरी भांडे हे दैवी ऊर्जेने चमकत होते. धन्वंतरी मंत्र. लोक भगवान धन्वंतरीची प्रार्थना करतात आणि चांगले आरोग्य, उपचार, रोग आणि व्याधी काढून टाकण्यासाठी आणि आवडी मागतात. आणि भगवान धन्वंतरीचा एक प्रसिद्ध मंत्र आहे, ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय नमः. याचा अनुवाद असा होतो, ज्याचा हातात सुदर्शन चक्र आहे, जो भगवान विष्णूचा प्रिय आहे आणि तो भगवान धन्वंतरी आहे, त्याला मी प्रणाम करतो. तो आपल्या हातात अमृतत्वाचे भांडे धारण करतो आणि सर्व प्रकारचे भय आणि रोग दूर करतो. आम्ही भगवान धन्वंतरीची प्रार्थना करतो. या मंत्र जपाची शक्ती. मंत्र जप किंवा जप हे एक शक्तिशाली साधन आहे, ज्याद्वारे लोक केवळ देवांना प्रसन्न करत नाही तर त्यांच्या सभोवताली कंपने आणि ऊर्जा देखील वाढवतात, ज्यामुळे त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे बरे होण्यास मदत होते. काही लोकांसाठी आणि भक्तांसाठी फक्त मंत्र जप करणे पुरेसे सकारात्मक आणि शक्तिशाली असते, ज्यामुळे त्यांना एक प्रकारचा आनंद मिळतो आणि काहींना नियमित जप केल्यानंतर त्यांना दिसणारे परिणाम खरोखर आनंददायी असतात. जेव्हा तुम्ही पण पूर्ण श्रद्धेने आणि लक्षपूर्वक मंत्र जप करता तेव्हा तुम्ही फक्त शब्दांची पुनरावृत्ती न करता तर तुमचे हे विचार, तुमची ऊर्जा आणि तुमचे जीवन स्वरूप परमात्म्याशी संरेखित करता येते. भगवान धन्वंतरी मंत्र कसा मदत करतो? श्रद्धाळू आणि भक्तांसाठी धन्वंतरी मंत्र त्यांना आजारपण किंवा दुखापतीतून बरे होण्यास मदत करतो आणि त्यांना भगवान धन्वंतरीच्या उपचारात्मक ऊर्जेचे आवाहन करण्यास मदत करतो. मंत्रात भगवान धन्वंतरीच्या रूपाबद्दल आणि त्यांच्या गुणाबद्दल सांगितले आहे. ते भय आणि रोग दूर करतात असे सांगून ते लोकांना आश्वासनाची भावना देतात. भक्त असेही म्हणतात आणि मानतात की या मंत्राचा जप केल्याने शांतता आणि धैर्याची खोल भावना येते आणि गंभीर समस्येचे भय दूर होते. हा मंत्र जपायचा कसा? तर धन्वंतरी मंत्राचा जप वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. मग तो हातात माळा घेऊन करा किंवा तुम्ही ऑनलाईन व्हिडिओच्या मदतीने करा.
जर तुम्हाला तो जप करायचा असेल तर सकाळी लवकर उठा, शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर. स्वतःला शुद्ध करा आणि आरामदायी स्थितीत बसा. जर तुम्ही पहिल्यांदाच जप करत असाल तर पार्श्वभूमीत मंत्राचे रेकॉर्डिंग प्ले करा, जेणेकरून तुमचे शब्द किंवा उच्चार चुकणार नाहीत आणि सर्वोत्तम परिणामांसाठी मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.